आज मकर संक्रांतीचा दिवस आहे। आज 14 जानेवारी आहे। हे तर आपल्याला महत्त्वाचं आहे। मात्र दलित समाजासाठी 14 जानेवारी ही अत्यंत सन्मानाची तारीख आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार झाला। म्हणजे नामविस्तार दिनाचा आज दिवस आहे आणि त्या दिनानिमित्त आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात दलित समाज या ठिकाणी येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव असलेल्या गेटला नमन करतो। अख्ख्या राज्यातून नाही तर देशभरातून लोक इथं येतात आणि या ठिकाणी एक उत्सवाचं वातावरण निर्माण होतं। कारण दलित समाजाच्या अस्मितेचा विजय झालेला हा दिवस आहे। जवळपास 16 वर्ष नामांतराचा लढा लढला गेला। 9 दलित बांधवांनी आपलं हुतात्मा या ठिकाणी पत्करलं। 9 दलित बांधवांचे बलिदान या ठिकाणी गेले आणि त्याची आठवण राहावी यासाठी दलित समाज किंवा बहुजन समाज या विद्यापीठ गेटावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव डोळे भरून बघतो आणि या ठिकाणी त्या गेटला अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आपण बघू शकतो ही जी लाईन लागलेली आहे ही लाईन जवळपास 4 ते 5 किलोमीटरची ही लाईन असेल। ती संध्याकाळपर्यंत 10-12 किलोमीटरची जाते। आपण बघतोय हातात फूल घेऊन अगदी कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही, कसल्याही पद्धतीचा नेता नाही, मात्र या ठिकाणी फार आस्थेनी लोक जे आहेत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सन्मानाने ज्या गेटवर आहे त्या गेटवर बघण्यासाठी इथं फार मोठ्या प्रमाणात दलित समाज येतो। माझ्यासोबत आज विशेष पाहुणे आहेत भाई विवेक चव्हाण दलित कोबरा संघटनेचे। ते माझ्यासाठी विशेष यासाठी आहेत की आजच्या दिवसासाठी, कारण हा नामांतराचा लढा त्यांनी पाहिला बघितला असं नाही तर त्या नामांतराच्या लढ्यात त्यांनी उडी घेतली होती। स्वतः तुम्ही आत्मदहनाचा इशारा केला, त्यात बऱ्यापैकी तुम्ही जळाला होता, तुम्ही जखमी झाला होता। भाई काय वाटतं तुम्हाला आज हा समाज इथं बघून? बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लक्षावधी दलित जनतेने 16 वर्ष सातत्यपूर्ण संघर्ष करून मिळालेला एकमेव विजय म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा विजय आहे। आणि बाबासाहेबाच्या नावासाठी आम्ही जळत होतो, तुटत होतो, आम्ही मरत होतो, तरीसुद्धा आम्ही आमच्या आयुष्याची कुर्बानी दिली, आमचं सर्वस्व सुटलं, परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सोडलं नाही। हा लढा आम्ही आमच्या अस्तित्वाचा नाही तर बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे आणि या अस्मितेसाठी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 300च्या वरती बळी गेले आणि 9 जणांनी शहीदत्व पत्करलं आणि या सर्व शहीदत्वातनं आणि या संपूर्ण भोगण्यातनं आम्ही हा विजय मिळवलेला आहे आणि हा विजय आमच्या पुढच्या पिढींना हा निश्चितच प्रेरणादायक ठरेल। त्यामुळे लोक इथं जमतात। भाई तुम्हाला थोडासा प्रश्न माझा आडमुटपणाचा वाटेल किंवा थोडासा तुम्हाला राग येऊ शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव या गेटवर बघून किंवा याच्यासाठी एवढं बळी देऊन एवढं सगळं करून आपण काय मिळवलं, दलित समाजानं काय मिळालं, हे नाव गेटवर आलं? जगाच्या पातळीवर कोणत्याच देशामध्ये किंवा कोणत्या गावामध्ये एका नावासाठी एवढा संघर्ष झाला नाही। बाबासाहेब आमची श्वास आहे, बाबासाहेब आमचा देव आहे। आज जो आम्हाला ही जी जिंदगी मिळाली ती जिंदगी या महामानवामुळे मिळाली आणि म्हणून हा लढा आमच्या अस्मितेचा आमच्या अस्तित्वाचा लढा लढत असताना, मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा लढत असताना गावखेड्यामध्ये दलितांवर जो अत्याचार होता तो अत्याचार ऐरणीवर आला। त्या अत्याचारापासून मुक्ती झाली। ॲट्रॉसिटी ॲक्ट जो लागू झाला किंवा स्थापित झाला, हा ॲट्रॉसिटी ॲक्टच हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या दंगलीमध्ये दलितांवर जो अत्याचार झाला त्याच्यातनं ॲट्रॉसिटी ॲक्टची निर्मिती झाली। गायरानावर आमच्या लोकांना घरं मिळाली, शहरामध्ये जे निर्वासित दलित लोक होते त्यांना निवारा मिळाला, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ झाली, आमच्या लोकांना रिझर्वेशन भरले गेले, अधिकार मिळाले, न्याय हक्क मिळाले आणि सर्वात पहिले दबलेल्या आणि लुजलेल्या माना ताटपणाने संघर्ष करून अधिकार आणि न्याय हक्क मिळवायला मिळाला। याच्यापेक्षा मोठं काही चांगलं दुसरं असू शकत नाही। काय वाटतं तुम्हाला, तो लढा आठवतो आज? मी या ठिकाणी येतो ते तेवढ्यासाठी देतो, माय बहिणींचे अश्रू माझ्या डोळ्यासमोर आणतो, आमच्या लोकांचा आक्रोश डोळ्यासमोर आणतो आणि बाबासाहेबाच्या नावासाठी माझ्या शब्दावर स्वतःचं तर्णबांड कुर्बानीच नाही तर तर्णबांड शरीर आगीच्या बक्षस्थानी सोडून बाबासाहेबाच्या जळत असताना त्यांच्या तोंडातनं मुखातनं आलेला जय भीमचा घोष आठवतो
आणि त्या घोषानंतर आपला मुलगा मेल्यानंतर बी बाबासाहेबांच्या नावासाठी मोर्चामध्ये सामील होणारी आमची माय बहिणी आठवते। यामध्ये आमच्या शहीदांचे चेहरे मी डोळ्यात सामावून घेण्यासाठी येतो आणि संपूर्णपणे कोंडी होत असताना मी पुढे जाण्याची जी प्रतिकूलतेला मात देऊन पुढे जाण्याची आणि जीत मिळवण्याची जी आमच्या लोकांची उर्मी आणि उमेद आहे ती डोळ्यासमोर सामावून देण्यासाठी मी या ठिकाणी येतो। निश्चितपणे भाईच्या बोलण्यातून आपल्याला अख्खा नामांतराचा लढा, ती होरपळ, तो आक्रोश, तो संताप या ठिकाणी उभा राहिलेला आणि भाई नुसते नामांतराचे समर्थक नव्हते तर भाईंनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि स्वतःला पेटून सुद्धा घेतलं होतं। सुदैवाने त्यातून ते बचावले। एकंदरीतच आपण बघतोय की काही लाईनमध्ये उभे असलेल्या लोकांचा सुद्धा आपण संवाद करूया, कारण मला या ठिकाणी जे आहेत लोक अनेक तास झालं उभे आहेत, काही वयोवृद्ध आहेत, तरुण या ठिकाणी सुद्धा आहेत। या ठिकाणी एक आजी आलेली आहे। आजी, कुठून आलात तुम्ही? मी इथून आली श्री बरं, शहरातूनच आलेत? हा। बरं, आता तुमचं वय किती आहे? माझं वय 70। 70 वय आहे, घरी झोपून राहावं की इथं कशाला आलं? हा, तर देवाचं पाय पडायला नाही पडलं तर काय होणार आहे? हा, नाही यावं लागतंय, कंपल्सरी यावं लागतंय। हा। काय आठवतंय का नामांतर लढ्याचं तुम्हाला? मग चांगलं आठवतंय। काय झालं होतं त्यावेळेस? काय ते नाही आठवत मला, पण ऐकत तर असणार काय? नाही ते असंच ऐकलंय। अभिमान वाटतं हा, गेटवर बाबासाहेबांचं नाव बघून? हा। तरुण पिढी सुद्धा आहे। दीदी, काय वाटतं तुला आता की तरुण पिढी आता मोबाईल मध्ये अडकून पडलेली आहे, घरामध्ये रील्स बघत बसली असेल, काय बसेल, तुला काय वाटलं की इथं यायला पाहिजे? म्हणजे कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे। म्हणजे सगळे म्हणजे त्यांनी जेवढे आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत त्यांचा आपण कुठेतरी आपल्याला अभिमान वाटून आम्ही म्हणजे इथं आलेलो आहेत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विद्यापीठावर नाव येण्यासाठी सुमारे 17 ते 14 वर्षाचा कालावधी लागलेला आहे। 16 वर्षाचा लढा झालेला आहे। तर असे बहुत म्हणजे अनेक तरुणांनी हे झालेले प्रेरणा पण काय वाटतं की ते आता मी तुम्हाला एक सविस्तर प्रश्न विचारतो, नाही तर नाही नाव, काय फरक पडला? काय नाव नाही तर नाही दिलं, काय फरक पडला? नाव नाही तर नाही, त्या विद्यापीठावर जरी नाव नसलं तर आमच्या इथं नाव आहे, तेवढं काफी आहे आमच्या लढा झाला। मी सहज विचारतोय प्रश्न हा, तुम्ही कुठून आला? आम्ही डेंगरी पिंपळगाव परभणीवरून आलो। परभणीवरून आलो? पण काय किती वेळ झाला लाईन मध्ये उभे? एक अर्धा पाऊण तास झाला। आणखी वेळ लागेल एकंदरीत। आपण आणखी मागे जाऊया, काही लोकांना बोलण्याचा प्रयत्न करूया। आपण बघतोय की विद्यापीठ गेटवर जरी नाव नसतं तरी आमच्या हृदयात नाव आहे। बाबा, कुठून आले? कुठून आलात? चिखलीहून आले? काय इथं यायची गरज वाटली? काय वाटतं की इथं यावं म्हणून? या वाटतं म्हणजे बाबा दर्शन करता। मग काय बाकी काय? दरवर्षी येतात? हो, दरवर्षी येते। नाथे बाई इथेच राहते। अच्छा, हो, इथेच राहते। मी गांगलगावचा चिखली तालुक्यात गांगलगाव आहे। बर, आणखी काही महिला सुद्धा आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी बोलू। आई, घाबरू नका, मी फक्त हे विचारणार तुम्हाला इथं काय यावं वाटतं सांगा? बाबासाहेबाचं दर्शनाला यावं वाटतंय? पण काय यावं वाटतंय असं? काय नाही, 14 तारखेला आलो पाहिजे। आनंद वाटतोय आम्हाला, खूप आनंद वाटतोय। गेटवर नाव आले बाबासाहेबांचं, त्याचा एक आनंद आहे, खूप आनंद आहे आम्हाला। लढा आठवतोय का काही? नाही, लढा नाही आठवत काही। लढा नाही आठवत। बघितलं आपण, खूप मोठी लाईन आहे, 3 ते 4 किलोमीटरची लाईन इकडं लागलेली आहे। निश्चितपणे काही तरुणांना सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया। दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही वाशिमवरून। काय यावं वाटलं बरं? बाबासाहेबांचं नाव गेटवर बघण्यासाठी यावं वाटलं? हा, ते चांगलं वाटते, थोडंसं स्फूर्ती भेटते। ऍक्च्युली आम्ही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी हो सगळे। अच्छा, म्हणजे प्रेरणा वाटते बाबासाहेबांचं नाव बघायला? हा, नुसतं नावाच आहे का बाबासाहेब पण आचरणात आहेत? बाबासाहेब पण आचरणात आहेत। हा, चांगली गोष्ट आहे। तरुण पिढी जर असा विचार करत असेल, तुम्ही कुठले? आम्ही वाशिमचेच। हा, काय वाटतं इथं यावं? का वाटतंय? गर्दी बघून काय वाटतं? गर्दी बघून खूप छान वाटते आणि लय काय दिलं बाबासाहेबांना आपल्याला, त्याच्यामुळे यावंच लागेल। कर्तव्य आहे आपलं आणि आपल्याला यावंच लागेल। आमचं बार्टी तर्फे सिलेक्शन झालेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुला वाटतं यावंच लागतं? काय वाटतं सोडून दे, पण यावंच लागतं। हा, बाबासाहेबांना खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी, फक्त ते आपल्याला खाता येणं नाहीये। आणि त्याच्या पुण्याईने आज रोजी खूप आपण
म्हणजे आपलं जर मागं पाहिलं तर काहीच खरं नव्हतं. बाबासाहेबांमुळेच आहे जे काय हा, जे काय ते जीवन त्याचंच आहे, सर्व त्याचंच आहे. निश्चितपणे त्याला व्यक्त होता येत नाही. पण खरंच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या गेटवर आलं म्हणजे फक्त गेटवर नाव नाही तर एक दलित समाजाला जसं विवेक भाईंनी सांगितलं की दलित समाजाच्या अन्याय अत्याचाराला त्या ठिकाणी ओळख भेटली. दलित समाजाच्या न्याय अधिकारासाठी यंत्रणा सज्ज झाला, सरकारचं लक्ष वेधलं गेलं. नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी आलं म्हणजे काही दलित जिंकला अशातली गोष्ट नाही. मात्र हा सन्मानाचा लढा होता. 15 ते 16 वर्ष हा लढा लढला गेला. आज या ठिकाणी आलेल्या अनेक लोकांना तो लढा आठवत नसेल, मात्र तो लढा आठवल्यानंतर निश्चितपणे एक सामाजिक जडणघडण त्यावेळी जी होती ती आज नाही, हे सुद्धा समाधानाची बाब आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.